या ट्रेक रूटच्या फक्त फुलं जितकी आम्हाला दिसली त्याच्यावर एक व्हिडिओ होऊ शकतो. इतक्या प्रकारची फुलं आम्ही बघितली. इथे हरवण्याचे किंवा वेगळ्याच वाटेवर जाण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. ट्रेक रूटच शांत आहे म्हणे. तर याच्यात आवाज येणारे पक्ष्यांचे शीळ आणि पक्ष्यांचे किड्यांचे आवाज. वेल्ल्यानंतर बट्टी घाटात गिरगणीचा फाटा धरला आणि त्यानंतर लागला एक 2.5-3 किलोमीटरचा अतिशय कच्चा आणि ऑफरोड सारखा रस्ता. पण या रस्त्याने आम्हाला आणून सोडले गिरगणी या छोट्याशा वाडीत. हाच होता आमच्या आजच्या ट्रेकचा स्टार्ट पॉइंट. नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे एका नवीन ट्रेकला, एका नवीन वाटेवर, एका थोड्याशा अपरिचित अशा वाटेवर. तर कुठलीही वाट, तर पुण्यात दरवर्षी भरणारी SRTL ही स्पर्धा म्हणजे सिंहगड राजगड तोरणा लिंगाणा ही 100 किलोमीटरची स्पर्धकांचा शारीरिक आणि मानसिक कस पाहणारी स्पर्धा. आणि हा जो ट्रेक रूट आहे हा या SRTLचा एक भाग आहे. तर आता आपण हा ट्रेक चालू केलेला आहे गिरगणी गावापासून. वेल्ल्यापासून साधारण एक 12 किलोमीटरवर गिरगणी हे छोटीशी वाडी आहे, छोटंसं गाव आहे. आणि आपण चाललोय आता ते मोरी आणि त्याच्या पुढे रायलिंग पठार. गिरगणी ते मोरी हे आता आम्ही असं ऐकलंय की हे डिस्टन्स साधारण 8-9 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे एक 3-3.5 किलोमीटर हे रायलिंग पठारचं. गिरगणी ही आहे अक्षरशः एक 12 ते 15 घरांची छोटीशी अशी वाडी. महाकाय तोरणा किल्ल्याचे दर्शन घेऊन आणि आजूबाजूचा हा खुला नजारा बघून आजच्या ट्रेकला सुरुवात केली. आता गिरगणीहून निघून एक साधारण 15-20 मिनिटं झालेत आणि अख्खा ट्रेक रूट हा असा डोंगरांच्या साईडनी कधी चढ कधी उतार असे छोट्या पण चांगल्या पायवाटेवर आहे. इथे निसर्गाचं फार सुरेख दर्शन होते. म्हणजे एका बाजूला तोरणा आणि त्या साईडची रीच, तर एका बाजूला पानशेच्या बाजूची रीच, असे कॉन्स्टंट आपल्या बरोबर असतात. आता या वाटेने पुढे जाऊन इथे हरपूड, ब्राह्मणवाडी अशा छोट्या छोट्या वस्त्या करत पुढे मग आपण मोरीला पोचूया. अगदी सकाळची वेळ असल्यामुळे सूर्य असूनही अजून उन्हाचा चटका जाणवत नव्हता. त्यामुळे आणि आजूबाजूला दिसणाऱ्या दृश्यांमुळे सुरुवातीलाच उत्साह खूप वाढला. एका ठिकाणी वाटेवर आडवे आले ते हे प्रचंड वृक्षराज. सहज मनात येऊन गेलं की हे झाड असेच येणाऱ्या जाणाऱ्याला सावली देत गेले कित्येक वर्ष इथे उभे असेल. या ट्रेकचा ग्रेड तसा सोपा ते मध्यम असला तरी या ट्रेकला एन्ड्युरन्स मात्र चांगला पाहिजे. आता या ट्रेकला आम्ही म्हणजे जवळपास ना वस्ती आहे, ना माणसं आहे, ना जनावरं, ना काही आहे. पण तरी आम्ही या ट्रेक रूटवर बिंदास चाललोय. त्याचं कारण काय माहिती का? हे बघा, हे अशा टाईपचं मार्किंग हे SRTL या स्पर्धेसाठी वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन जी संस्था आहे त्यांनी या पूर्ण मार्गाला करून ठेवलेलं आहे. बरं, फक्त पेंट दगडांवर असं नाही. हे बघा, ही जी रिबिन आहेत या पण सगळीकडे मार्गदर्शक म्हणून अतिशय चांगल्या आहेत. आणि गिरगणी ते रायलिंग पठार असं अख्खा रूट त्यांनी मार्क केलेला आहे. त्यामुळे इथे हरवण्याचे किंवा वेगळ्याच वाटेवर जाण्याची कुठलीही शक्यता नाहीये. या ट्रेकचा मार्ग आपल्याला वेगवेगळे अनेक नजारे दाखवतो. कधी आपण गर्द झाडीतनं वाट काढत असतो तर कधी अफाट नजारे दाखवणाऱ्या खुल्या भागातून. या सगळ्या निसर्गामुळे या ट्रेकमध्ये आपण कधी दमलोय असं मला वाटलंच नाही. सह्याद्रीतली ही खुली वाट, ही वाट दूर जाते, दूर म्हणजे थेट रायलिंग पठारापर्यंत. गिरगणी गावात निघून आता सुमारे 1 तासभर टाइम झाला असेल आणि 4-4.5 किलोमीटरचं डिस्टन्स झालं आहे. तर बराच वेळ अरुंद पाय वाटेत. आता मधला पॅच पूर्ण जंगलात नासा होता आणि त्यानंतर तो या ठिकाणी ओपन झाला. तो एकदम ओपन भाग आहे, दोन्हीकडे डोंगर दऱ्या दिसतंय, अशा भागात ओपन झालंय. तर हा भाग फारच सुंदर आहे कारण इथे एकतर सुसाट वारं सुटले त्यामुळे उन्हात जरा बरं वाटते. आणि तसंच माझ्या मागे तोरणा दिसतोय त्यामुळे असं तिन्ही बाजूनी डोंगरांनी वेढलेला हे मस्त गवत असलेला असा ओपन वाऱ्याचा भाग आलेला आहे. या भागात थोडा वेळ विसावलो आणि पाणी आणि थोडीशी खादाडी करून घेतली. धुक्यामुळे आज 100% विजिबिलिटी नव्हती, नाहीतर या भागातून काय काय आणि कुठले किल्ले आणि काय दिसलं असतं याचा नेम नाही. हिवाळा असल्यामुळे अख्ख्या मार्गावर आपल्याला वाट एकदम क्लिअर आणि एकदम पुढेपर्यंत अशी दिसते.
आम्ही असं म्हणतच होतो की खाली व्हॅलीमध्ये दाट असं जंगल दिसते, तर तेवढ्यात आमच्या समोरच एक गर्द झाडीची अशी वाट चालू झाली. पक्षी, किडे, फुलं, पानं यांच्याबरोबर या वाटेवर आम्हाला काही काटेरी झाडांचाही अनुभव आला. हजारो किड्यांचे आवाज ऐकत आणि या काटेरी झाडांची झुंजत जेव्हा आम्ही या जंगलातल्या वाटेने बाहेर पडलो, तेव्हा आमच्या समोर होती एक छोटीशी वाडी. अगदी 3-4च छोटेखानी घरं असावीत, पण कशी ऐटीत उभी आहेत बघा. या वाडीत माणसांसाठी तर 3-4 घरं होतीच, पण समोर गाई म्हशींसाठी सुद्धा एक छोटं ऐटदार घर होतं. आणि हो, आत्ता जरी हे घर रिकामं दिसत असलं तरी आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे फुल अटेंडन्स होती बरं का. या दुर्गम भागात लोक कशी राहत असतील, पावसाळ्यात त्यांना काय अडचणी येत असतील, याचा विचार करत आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो. अनेक लेफ्ट राईट, थोडंसं वर थोडंसं खाली असं करत या सोप्या ट्रेक रूटनी पुढे जसं आलो तसं इथे आम्हाला परत एकदा एक 4-5 घरांचा जमाव दिसला. आणि या वेळेला या छोट्या मेटा समक्ष वस्तीचं नावही आम्हाला कळालं. दूर डोंगरात वसलेली मातीची कौलारू घरं असलेली ही ब्राह्मणखिंड म्हणून वाडी. मोरी गाव आता जवळ येत होतं आणि उजव्या साईडचा व्ह्यू ओपन होत होता. गायनाळ, निसनीची वाट, खानूचा डिग्गा ही आणि पानशेट टू गोल्डची रेंज आता क्लिअर दिसत होती. चालता चालता सहज मनात आलं की SRTL चे स्पर्धक तर ही वाट पळत 2 वे कव्हर करतात. अब दिल्ली दूर नाही थी, कारण ट्रेकमध्ये पहिल्यांदाच दर्शन घडत होते ते अद्भुत आणि अवाढव्य अशा लिंगाण्याचे. ट्रेकचा एक महत्वाचा टप्पा येतोय, ते म्हणजे इथनं 500 मीटरवर मोरी हे गाव आहे. तर गेळगणीहून स्टार्ट करून मोरीला आता पोचतोय. साधारण एक 2.5 तासापेक्षा थोडा जास्त वेळ गेलेला आहे. तर या ट्रेक रूटची अख्खी समरी करायची तर हा ट्रेक रूट पहिलं म्हणजे अतिशय सुंदर असा ट्रेक रूट आहे. एक मळलेली पायवाट आहे, डोंगराच्या कडेकडेने येते, ना कुठे जास्त ॲसेंट आहे ना कुठे जास्त डिसेंट आहे, अशी ही वाट आहे. कधी व्ह्यू लेफ्ट साईडला ओपन होतो, म्हणजे आता हरपूड वगैरे गावापर्यंत बऱ्यापैकी व्ह्यू लेफ्ट साईडला, आणि मोरी जसं गाव जवळ येतं तसं राईट साईडचा व्ह्यू आपला ओपन होतो. शेवटी साधारण 2.5 तासानंतर एकदा मोरी गावाला पोहोचलो. मोरी हे गाव तसं ट्रेकर लोकांमध्ये फेमस आहे, कारण इथनंच आपला पुढचा रायलिंग पठारचा जर्नी सुरू होतो. मोरी ते रायलिंग पठार हे अंतर सुमारे 45 मिनिटात कापता येतं. रस्ता तसा वेल मार्क आहे आणि इथे एका ठिकाणी सोडून फारसे चढ उतार नाहीयेत. रायलिंग पठारला अनेक लोक सूर्यास्त बघायला जातात, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की मोरी ते रायलिंग पठार या अख्ख्या पॅचमध्ये कुठेही लाईट नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोटे का होईना पण जंगलाचे पॅचेस या वाटेवर आहेत, त्यामुळे अंधार पडायच्या आधी आपण मोरीला परत आलेलं बेहतर. टोपोग्राफी आता कम्प्लीट चेंज झाली होती आणि रायलिंग पठार आणि लिंगाणा हे जवळ आल्याच्या खुणा आता स्पष्ट जाणवत होत्या. काही काही खूप सुंदर गोष्टी या ट्रेकमध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे असणारं निसर्ग सौंदर्य, आणि इथे असणारे म्हणजे या ट्रेक रूटचा फक्त फुलं जितकी आम्हाला दिसली त्याच्यावर एक व्हिडिओ होऊ शकतो, इतक्या प्रकारची फुलं आम्ही बघितली. दुसरं म्हणजे इथे आम्ही ऐकलेले पक्षी प्राणी यांचे आवाज, अक्षरशः ॲब्सोल्यूट 100% शांतता असलेले भाग. अख्खा ट्रेक रूटच शांत आहे म्हणा. तर याच्यात आवाज येणारे पक्ष्यांचे शीळ आणि पक्ष्यांचे, किड्यांचे आवाज हे फारच सुरेख, म्हणजे वर्णन नाही करू शकत. आणि तिसरं गोष्ट अशी आहे की या रूटवर लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्त्या, गावं कसली ते छोटे छोटे वाडीच म्हणायला पाहिजे त्याला, असे 8-10 घरांच्या ज्या छोट्याशा सुंदर अशा वाड्या लागतात, त्यांचं स्वतःचं गोधन आणि गावातली घरं वगैरे, हे अतिशय बघण्यासारखं आहे. अख्खा रूट हा खूपच सिनिक आहे. लिंगाणा आता एकदम जवळ, म्हणजे नजरेच्या टप्प्यात समोरच उभा होता. सह्याद्रीतल्या सर्वात उत्तम नजाऱ्यांपैकी एक म्हणजे रायलिंग पठार. म्हणजे पठार, त्याच्या पुढची दरी, लिंगाणा आणि त्याच्या मागचा रायगड, असे दृश्य काय वर्णावे. कितीही वेळा पाहिला तरी थक्क करणार हा नजारा. समोर अजस्त्र लिंगाणा आणि त्याच्या मागे खुद्द दुर्गेश्वर श्रीमान रायगड. आज विजिबिलिटी जास्त नसल्यामुळे खालचं पानेगाव आणि साईडचं हेडमाची याच्या पुढचं काही दृश्य दिसेना. तरीही जेवढं दिसत होतं त्याचं वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. बराच वेळ इथे मुक्काम ठोकून होतो, परत जायचं मन करेना. अखेर श्रीमान रायगड आणि शिवाजी महाराजांना नमस्कार करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
आता सगळ्यात शेवटी दोन महत्त्वाच्या गोष्टी, की पावसाळ्यात मला वाटतं सगळ्यात हा रूट सगळ्यात सर्वात सुंदर असेल, कारण आत्ता तरी थोडेसे ब्राऊन कलर इथे दिसतोय, पण पावसाळ्यात पूर्ण जेव्हा हिरवा असेल तेव्हा हा अतिशय सुंदर असा ट्रेक रूट असेल. इथे फक्त चांगले ट्रेकिंग शूज घालून येणे गरजेचे आहे आणि फुल स्लीवचा शर्ट, कारण आम्ही मध्ये बघितलं की काटेरी बरीच झाड आहेत दोन्ही साईडला आणि अरुंद वाटे. सो फुल स्लीवचा शर्ट आणि ट्रेकिंगचे शूज हे मस्ट आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निसर्गाचा अतिशय अनटच्ड आणि अनस्पॉइल्ड असा भाग आहे. कृपया इथे मी हात जोडून विनंती करतो, कृपया इथे येऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, इतर कुठल्याही स्वरूपाचं प्लॅस्टिक टाकू नका. जे तुम्ही आणलेलं असेल बरोबर ते स्वतःच्या बॅगेमध्ये भरून घेऊन जाऊन कचरा पेटीत टाका. पण हा भागात आत्ता तरी एवढं प्लॅस्टिक नाहीये, पण इथे कृपया प्लॅस्टिक टाकू नये ही परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती.